नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे कोणाची वर्तमानपत्रे होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? न्यू इंडिया व कॉमनवेल्थ बघा ही वर्तमानपत्रे ॲनी बेझंट यांची वर्तमानपत्रे होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. जिना हाऊस कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिना हाऊस कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. जिना हाऊस बघा मुंबई या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नथुला बघा ही खिंड सिक्कीम या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात. इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इतिहासाचे बघा जनक असे हेरोडोटस यांना म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा रामकृष्ण मिशन यांची स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. स्वामी विवेकानंदांनी पहा रामकृष्ण मिशन या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा वंदे मातरम हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. अरविंद घोष यांनी पहा वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा बघा या ठिकाणी काय विचारलं. दक्षिणेमध्ये विजयनगर या राज्याची राजधानी कोणती होती? बघा विजयनगर या राज्याची राजधानी कोणती होती? तर विद्यार्थी मित्रांनो बघा हम्पी विजयनगर या राज्याची राजधानी होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. कोणत्या वर्षी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो सन 1873 बघा मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय 9वा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का बघा असा अग्रलेख बघा केसरी या वर्तमानपत्रातून प्रकाशित करण्यात आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा बघा या ठिकाणी काय उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत कोणी मांडला होता? तर विद्यार्थी मित्रांनो चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा हमाल या पदासाठी लागणारे बघा असेच महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11वा बघा काय विचारलं आहे. खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? बघा सार्वजनिक काका असे कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? बघा महाराष्ट्रामधला विचारले पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण होय? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील.
वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रामधले पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? बघा महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? बघा पोरबंदर गुजरात या राज्यामध्ये महात्मा गांधीजी यांचा जन्म झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, महाराष्ट्र धर्म. बघा महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र कोणी सुरू केले होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र पहा आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, भारतामध्ये विचारले आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे कोणास म्हटले जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, लॉर्ड मेयो बघा यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणतं आहे? बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं असेल? बघा एम्पियर या एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? इंद्रधनुष्य बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर याचे योग्य उत्तर काय असेल, इंद्रधनुष्य बघा हे प्रकाशाचे बघा या ठिकाणी अपस्करण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, सोडियम क्लोराईड. बघा सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, NaCl. बघा हे मिठाचं रासायनिक सूत्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, जूल. बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो जूल हे कशाचं एकक आहे? तर जूल बघा हे ऊर्जेचं एकक आहे जूल. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? बघा कोणत्या जीवनसत्वामुळे वांझपणा येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आहे, जीवनसत्व ई मुळे वांझपणा येतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? बघा Au ही सोने मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. बघा Ag या ठिकाणी चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, निष्काम कर्ममठ. बघा निष्काम कर्ममठ यांची स्थापना कोणी केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो निष्काम कर्ममठ यांची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात, राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. 25 जानेवारी या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक म्हणजे SBI. बघा ही सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, GST मधलं यस हे खालीलपैकी कशासाठी असते? बघा GST मधलं यस काय असते? GST म्हणजे कसं, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. ते यस विचारलंय, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. यस म्हणजे सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे सेवा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, नामदफा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नामदफा हे राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, सुरत हे ठिकाण. बघा सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय पाहिजे, सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बोकारो स्टील प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बोकारो. बघा बोकारो हा स्टील प्लांट कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बोकारो बघा हा झारखंड या राज्यामधला स्टील प्लांट आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूया, भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल?
भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था केरळ राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.